नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं शेवग्याची आमटी बनवणार आहोत. शेवग्याची रस्सा भाजी. तर चला बनवूया. इथं मी 2 मोठे शेवगे घेतला आहे. 10-12 लसूण पाकळ्या वाटून घेतला आहे. बारीक चिरलेला कांदा, 1 टोमॅटो बारीक चिरला आहे, कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट. शेवगा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. वरच्या शिरा काढायच्या आहेत. मी तर 2-2 इंचावर कट करून घेत आहे. हे सर्व आपल्याला कट करून घ्यायचं आहे अगोदर. वरच्या शिरा काढावी लागेल, नाहीतर भाजी ना शिजणार नाही लवकर. तर इथं तयार आहेत शेंगा कट करून. याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. इथं कढई गरम करण्यासाठी ठेवलं आहे गॅसवरती. यात 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा जिरे मोहरी, हे छान तडतडल्यानंतर लसूण टाकून घेऊया. त्याला पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलात फ्राय करायचं आहे. कांदा पण टाकून घेऊया. याला पण छान फ्राय करून घ्यायचं आहे. टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. याला बी 2 मिनिट तेलात परतून घ्यायचं आहे. लाल तिखट अर्धा चमचा, तुम्ही तिखटानुसार टाकू शकता. इथं काळं तिखट अर्धा चमचा, मी कमी तिखट टाकलं आहे. 1 चमचा मीठ. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. इथं स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या शेवगा. हे पण तेलामध्ये फ्राय करायचं आहे 2 ते 3 मिनिट. मी तर गरम पाणी घातलं आहे 1 ग्लास. तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा रस्सा बनवू शकता. मी तर 1.5 ग्लासाचा बनवत आहे. शेंगदाण्याचं भाजलेलं कूट टाकायचं आहे 2 चमचे. ह्या मोठ्या चमच्यानं मी 2 चमचे टाकलं आहे. चिकन मसाला टाकायचा आहे. भाजी आपली चविष्ट आणि खूप छान लागेल खाताना, अगदी चिकन सारखी. 1 चमचाभर टाकायचा आहे चिकन मसाला. मिक्स करून घेऊया. 1-3-4 मिनिट झाकून घेऊया. भाजी शिजेल. बघू शकता इथं भाजी छान शिजली आहे आणि वरती तर्री पण आली आहे छान. अगदी सोप्या पद्धतीने अशी भाजी तुम्ही पण बनवा. रस्सा भाजी. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. गॅस बंद करून घ्यायचा आहे. कशी झाली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भाजी चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.